नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। दिवाळीच्या फराळाला कालच सुरुवात केली। काल आपण चकली बनवली, मग चकलीचं तिखट तेल उरतं, त्यात तेलामध्ये आज आपण मस्त भाजक्या पोह्यांचा खमंग असा चिवडा बनवणार आहोत। त्यासाठी 2 किलो असे भाजके पोहे घेतले, ते छान निवडून स्वच्छ करून एका पाटीमध्ये घेतलेले आहेत। त्यामध्ये भरपूर असे शेंगदाणे, डाळ आणि खोबरं छान आवडीनुसार यामध्ये तळून टाकून घेतलं आणि यामध्ये आता भरपूर असा कढीपत्ता आणि कोथिंबीर कुरकुरीत होईपर्यंत तळून यामध्ये टाकून ठेवायची, म्हणजे थोडीशी थंड करत ठेवायची। आता त्याच तेलामध्ये भरपूर अशी मोहरी, जिऱ्यांची छान अशी खमंग फोडणी करायची। यामध्ये भरपूर असा एक वाटीभर मी लसूण छान असा ओबडधोबड कुटून घेतला होता, तो या तेलामध्ये टाकायचा आणि लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये खमंग असा परतून घ्यायचा आहे। लसूण परतून झाला की मग यामध्ये हळद, आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकून घ्यायची। त्यानंतर 2 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा, यामुळे चिवड्याची टेस्ट अधिक छान होते आणि मस्त टेस्ट येते। त्यानंतर हिंग टाकायचा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। आता ही जी फोडणी आहे याचा गॅस बंद करायचा आणि थंड करत ठेवायची। हे मिश्रणही व्यवस्थित थंड झालेलं आहे। यातलं जे कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे ते छान आता हाताने चुरून घ्यायचं, म्हणजे चिवडा खाताना जो कढीपत्ता ताटामध्ये साईडला काढून ठेवला जातो तो अजिबात ठेवला जात नाही। अगदी पोटामध्ये कढीपत्ता कोथिंबीर जातं, त्यामुळे व्यवस्थित असं चुरून ह्या मिश्रणामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर 1/2 किलो मक्याचे पोहे तेलामध्ये तळून छान यामध्ये मिक्स करायचे। मक्याच्या पोह्याऐवजी तुम्ही यामध्ये जाडसर शेवई तळून टाकू शकता। आपण जी फोडणी केली होती तीही यामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित ही फोडणी छान यामध्ये मिक्स करून घ्यायची। आवडीनुसार यामध्ये आता आपण चिवडा मसाला टाकणार आहोत। हा चिवडा मसाला मी घरीच बनवलेला आहे। तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही तो चिवडा मसाला कसा केला ते पाहू शकता, किंवा विकतचा चिवडा मसाल्याची पुडीही तुम्ही यामध्ये टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हा मसाला या सर्व पोह्यांना छान असा लावून घ्यायचा। शक्य हाताने असा मिक्स करायचा, म्हणजे काय होतं तर सगळ्या पोह्यांना हा मसाला छान लागला जातो। वरून थोडीशी यामध्ये पिठी साखर टाकायची, म्हणजे गोडसर तिखट असा चिवडा छान लागतो। अगदी खमंग हा मस्त चिवडा आपला तयार झालेला आहे। दिवाळीचा दुसराही खमंग पदार्थ तयार झालेला आहे। कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।